नमस्कार, सुप्रभात. मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. मराठा आरक्षणासाठी आजपासून मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार. पोलिसांनी उपोषणाला परवानगी नाकारली, मात्र जरांगे उपोषणावर ठाम. सरकारकडून संजय शिरसाटांचा चर्चेसाठी फोन. मी फक्त समाजासोबत प्रामाणिक राहणार, बाकीच्या गोष्टी माझ्यासाठी गौण. मनोज जरांगेंची माहिती. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर रावसाहेब दानवेंचा मतदारसंघात आभार दौरा. फुलंब्री, सिल्लोड, चिकलठाणा परिसरात आभार दौरा करत कार्यकर्ते नागरिकांसोबत संवाद साधणार. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भगवा फडकवणारच. तुळजापूरसह 6 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार. खासदार ओमराजे निंबाळकरांचा निश्चय. नाशिकच्या विभागीय कार्यालयात आजी माजी खासदारांची भेट. विद्यमान खासदार राजाभाऊ वाजेंनी माजी खासदार हेमंत गोडसेंची घेतली गळाभेट. कोल्हापुरात शरद पवार गटाचं अनोखं बॅनर. सुजल्यावर कळतंय पवारांनी मारलं कुठे, असा बॅनरवर उल्लेख. बॅनरमधून पवार गटाने महायुतीला डिवचलं. दिलीप वळसे पाटलांच्या मुलीकडून अमोल कोल्हेंना शुभेच्छा. पूर्वा वळसे पाटलांच्या शुभेच्छांमुळे चर्चांना उधाण. शिरूर लोकसभा निवडणुकीत आढळरावांविरोधात कोल्हेंचा विजय. पंकजा मुंडेंचा पराभव. बीडच्या पांगुळ गव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी. 3 दिवसांपासून गावात चूल बंद करत ग्रामस्थांकडून अन्नत्याग. पुण्याच्या भोरमध्ये निवडणुकीदरम्यान झालेल्या पैसे वाटप प्रकरणावरून वातावरण तापलं. अजित पवार गटाकडून पैसे वाटल्याचा आरोप. कारवाई न झाल्यानं महाविकास आघाडीचा आंदोलनाचा इशारा. नाशिक शिक्षक मतदारसंघात उमेदवारांच्या नावावरून गोंधळ. शिंदे गटाचे उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचं नाव सारखंच. अपक्ष उमेदवार किशोर दराडेंना उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मागणी. नाशिक शिक्षक मतदारसंघातून दिलीप पाटलांच्या उमेदवारी अर्ज दाखल. दिलीप पाटील धुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेते. नंदुरबारमध्ये काँग्रेस आणि ठाकरे गट जिल्हा परिषद ताब्यात घेण्याची शक्यता. जिल्हा परिषद सध्या भाजपच्या ताब्यात. नागपुरात पाणी प्रश्नावर राष्ट्रवादी अजित पवार गटाचं आंदोलन. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवारांच्या नेतृत्वात आंदोलन. महापालिका मुख्यालयाबाहेर मडकी फोडत आंदोलन. परभणीत थकीत वेतनासाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं मनपा विरोधात आंदोलन. 4 महिन्यांपासून पगार थकल्यामुळे कर्मचारी आक्रमक. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. कांद्यावरील निर्यात बंदी हटवल्यानंतरही भाव न वाढल्यानं शेतकरी अडचणीत. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील कुसगाव येथे महसूल विभागाकडून क्रशिंग करण्याची परवानगी. परिसरातील ग्रामस्थांचा विरोध. आंदोलन करत नोंदवला निषेध. पुणेकार अपघात प्रकरणातील अजय तावरेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर डॉक्टर हळनोर आणि शिपाई घाटकांबळेलाही 14 दिवसांची कोठडी. राज्यात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता. किनारपट्टीसह पश्चिम घाट परिसरात अतिवृष्टीचा अंदाज, तर प्रामुख्याने मुंबईत अतिवृष्टीचा हवामान विभागाचा इशारा. सोलापुरातील करमाळ्यात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी. पावसाच्या आगमनामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण. शेतीच्या मशागतीला सुरुवात होणार. नाशिकच्या लासलगावात पावसाची जोरदार हजेरी. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा. अकोल्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा. जळगावच्या पाचोऱ्यात पावसाची जोरदार हजेरी. नालीसफाई न झाल्यानं परिसरात पाणी साचलं. पावसामुळे उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा. हिंगोलीत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. हिंगोली वाशिम राज्य महामार्गावर दिशादर्शक फलक कोसळला. काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प. पुण्याच्या भोर तालुक्यातील शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीच्या कामांची लगबग. ठिकठिकाणी शेतकरी मशागतीच्या कामांमध्ये व्यस्त. बीड जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून तुरळक पावसाची हजेरी. शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाच्या मशागतीच्या कामांना वेग. बळीराजाला चांगल्या पावसाची प्रतीक्षा. परभणी जिल्ह्यात ढगाळ वातावरण. बळीराजा अजूनही पावसाच्या प्रतीक्षेत. जूनच्या सुरुवातीलाच पावसाचा हवामान विभागानं वर्तवला होता अंदाज. सिंधुदुर्गात वन्यप्राण्यांच्या शेतात धुमाकूळ. वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका. प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची वनविभागाकडे मागणी. परभणीच्या येलदरी जलाशयात केवळ 26% पाणी साठा शिल्लक. तर इतर लहान मोठे प्रकल्प कोरडे ठाक. येलदरी जलाशयातून परभणी, हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यास पाणी पुरवठा केला जातो.
जळगावच्या पाचोरा तालुक्यातील होळ गावात चोरीला गेलेला बैल शोधण्यात यश। बैलाला पाहताच शेतकऱ्याला अश्रू अनावर। चोरी करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी। नांदेडमध्ये मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मासे खरेदीसाठी तरोड नाका मार्केटमध्ये खवय्यांची मोठी गर्दी। वेगवेगळ्या प्रकारचे मासे विक्रीसाठी बाजारात दाखल। किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 80 रुपये प्रति किलोवर। आठवडाभरात टोमॅटोच्या दरात 40 रुपयांनी वाढ। जुलै अखेर दर चढेच राहण्याचा अंदाज। अनेक आंदोलन करून तयार होत असलेल्या रस्त्यांचे काम निकृष्ट। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील सुहागण ग्रामस्थांचा आरोप। संबंधित विभागानं लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी। चालू वर्षाच्या मालमत्ता करात 5% सूट। परभणी मनपाकडून चालू वर्षातील कर भरण्यासाठी नागरिकांसाठी विशेष योजना। 30 जून पूर्वी मालमत्ता करण्यासाठी घेतला येणार सवलतीचा लाभ। अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर येथे पेट्रोल पंप व्यापाऱ्याला लुटलं। पेट्रोल पंप बंद करून घरी परतत असताना 4 चाकी अडवून करण्यात आली जबर मारहाण। दिनेश भूप यांना चोरट्यांनी 4 लाख रुपयांनी लुटलं। नांदेडच्या मुखेड तालुक्यात वाळू वाहतुकीच्या वादातून 2 गटात तलवारीने मारहाण। मारहाणीत 3 जण गंभीर जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। धुळे महापालिकेकडून अनधिकृत होर्डिंग्स बॅनरवर कारवाई सुरू। शहरातील होर्डिंग असोसिएशनला 3 दिवसांची मुदत होर्डिंग काढण्याच्या सूचना। रशियात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या घरी मंत्री अनिल पाटलांच्या पत्नी जयश्री पाटलांची सांत्वनपर भेट। मंत्री अनिल पाटलांसह विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांशी फोनवरून संवाद। नागपूर जिल्हा न्यायालय परिसरात आरोपीचा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न। आरोपीवर रुग्णालयात उपचार सुरू। कल्याणचे शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाडांना धमकी देणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात। दारूच्या नशेत धमकी दिल्याची आरोपीची कबुली। पोलिसांकडून तपास सुरू। पंकजा मुंडेंबद्दल आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं अहमदनगरमधील पाथर्डीत बंद पाळण्यात आला। शिरापूरमधील तरुणानं आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्यानं बंद पाळत निषेध व्यक्त करण्यात आला। नागपूर पोलीस ड्रग्ज तस्करांच्या विरोधात ॲक्शन मोडवर। दुचाकीवरील 2 तरुणांकडून ड्रग्ज जप्त।